अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील साक्षी कॅन्टीन ते सांगली मळा या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। आमदार राहुल आवाडे आणि जिल्हा परिषद सदस्या सानिका आवाडे यड्रावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शुभारंभ झाला। आमदारांच्या निधीतून आणि सानिका आवाडे यड्रावकर यांच्या विशेष प्रयत्नातून या कामासाठी 1,30,00,000 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। हा रस्ता परिसरातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि वाहनधारकांसाठी महत्त्वाचा आहे। अनेक वर्षांपासून डांबरीकरणाची मागणी प्रलंबित होती। पावसाळ्यात रस्त्याची अवस्था खराब झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणी येत होत्या। आता या कामामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे। शुभारंभ प्रसंगी आमदार राहुल आवाडे यांनी ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे सांगितले। विकास कामांमध्ये कोणतीही कमतरता ठेवली जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली। कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, भाजपा ग्रामीण मंडल अध्यक्ष बाळासाहेब माने, पंचायत समिती सदस्य सनी औरकर, यशवंत वाणी, रणजित पवार, चंद्रकांत तांबे, प्रवीण पाटील, विजय चौगुले, वैभव पवार, सचिन चौगुले, सुनील सांगले, जिनेंद्र सांगले, महादेव चोपडे, अनिल मगदूम, सुहास शिंगाडे यांच्यासह अनेक मान्यवर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।